याचे कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी आनंदेने याची कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी आनंदेने किती ओ शिकवाल मन वेळोवेळा मी तया करंजनीये अष्टभोग भोगणे माझे नाही झाड भक्ती प्रेम रस जैन गे माई किती शिकवाल मन वेळोवेळा मी तया गोळा करते बाप रखमादेवरू देवीचा दिवाळा काही केल्या वेळा नोहे माये किती मज वेळोवेळा मी तया गोळा करते पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आज पाहिलं प्रसंगानुसार माझ्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने हा जो काही मंडप आहे ही साधू संतांची कृपा आणि साधू संतांच्या कृपेतून आजचा दिवस हा दिवस कालपासून तर आजपर्यंत पाहिलं तर लग्न सोहळ्याचं निमित्त आहे. काय आहे निमित्त? लग्न सोहळ्याचं निमित्त आहे. आणि हेतू काय आहे? हेतू काय दाखवताना एक दाखवायचं आहे आणि आचरण करताना एक आचरायचं आहे. दाखवायचं काय? लग्न सोहळा आहे, आमंत्रित केलेला आहे, पण त्यामध्ये वैष्णवांचा संबंध आहे. वैष्णव मेळावा दीड दिवस मला सांगा आता दीड दिवस का 2.5 दिवस झाले? भाऊ तू कुठे? किती दिवस झाले तुम्हाला येऊन? किती दिवस झाले? 2.5 दिवस झाले. आणि मेळावा किती दिवसात आहे? पण 2.5 दिवसापासून हा सोहळा चालू आहे. बरोबर आहे का? कशासाठी? माझ्या साधू संतांनी काय केलं? त्याची अनुभूती काय? आणि ती अनुभूती आल्याचा जर पाहिलं तर आपण पांडुरंगाला नमन केलं, पण माझ्या संतांना नमन केलं नाही. ओम नमो
ज्ञानेश्वरा विनंती करताय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. हा आता जर पाहिलं तर हा मंडप सजण्याला कारण तुमचा अनुग्रह लादला म्हणून मंडप सजला. तुमचं काय मत आहे मला माहित नाही, पण मंडप सजण्याकरता संतांची कृपा तुमचा अनुग्रह लादलो. अनुग्रह झाल्याशिवाय भाव निर्माण होत नाही, भावाशिवाय कार्य घडत नाही. कार्य घडणं म्हणजे एवढं सोपं आहे का? सगळे कार्य घडतंय, सगळे कार्य चालले, पण खरं कार्य आज पाहायला मिळते. खरं काय आहे? उजळवाय आलो वाटा. आपण त्याच्यासाठी आलोय केवळ आज आपल्याला पाहायला मिळते. आपण भाग्यशाली आहोत, केवळ आपल्याला पाहायला मिळते. हे बाकीचे सोहळे तर नाही पाहायला मिळतात. हे पण सगळे वराडी आले आले चाले या रोज पाहायला मिळते. हवं आजयाने पाहिलं, पंजाने पाहिलं नाही का, नातू पंतांनी पाहिलं, आम्ही पाहतो, पण अजून काही थांबलं आणि पुरं झालं. पण ही जी अवस्था आहे आजची, जी नवीन आज पाहायला मिळते आहे जुनच, पण नवीन पाहायला मिळते का? तर तिचं आचरण आज आपल्याला पाहायला मिळते, तिचा आचार विचार आज पाहायला मिळतोय म्हणून नवीन आहे. हा किती लोक नाही त्याला काय बाबा त्या लग्नामध्ये हे काय म्हणजे आता लग्नामध्ये हे काय आहे का? खरं लग्न, खरं लग्न या विचारात आहे का त्या व्यापारात आहे? खरं लग्न त्या व्यापारात आहे का या विचारात आहे? कळलं का? खरं लग्न काय? आपण निवाडा करण्यासाठी चाललोय. खरं काय? खरं काय? आणि तीच खऱ्या खोट्याची अवस्था पाहण्यासाठी गवळण काय सांगते? गवळण काय सांगते? मी सगळं हरपले. काय सांगते? माझ्या कुळातून मी वेगळी झाली, माझं कुळ माझ्यापासून हरपून गेले. काय सांगते? माझे कुळ माझ्यातून हरपून गेले. याची कुळ माझं जे काही पाठीमागे असलेलं जे काही संबंध आहे ते सगळं हरवलेलं आहे. कोण सांगते? नवरी. नवरी सांगते. काय म्हणते? आता हे माझं सगळं हरपून गेलं, पण मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे, पण कसं करायचं आहे? कसं करायचं आहे? यांना बाजूला करून करायचं आहे, यांना बाजूला करून करायचं आहे. आता काल विषय बरंच होऊन गेलेला आहे. लग्न करायचं आहे आणि यांना बाजूला करून करायचं, यांच्या आधारात नाही करायचं. यांच्या आधारात करता करता बरेच गेले. देखत देखत नातू पंतू ठिकाणीची गोष्ट म्हणजे चौबळली. पण आजपर्यंत याच्यातून आपल्याला काही हिस्सा वाटा मिळाला का नाही मला कळत नाही. पण हिस्सा वाटा मिळावं हा हेतू साधू संतांचा आहे. हे सगळं करायचं आहे सांगितलं, सगळं करायचं आहे. आणि सगळ्यापासून आधीच तर आहे ते माझे फुलं हरपून गेले आणि सगळं करायचं आहे म्हणतो. डुप्लिकेट काय सगळं करायचं आहे? ज्या विचाराने सगळं करायचं आहे, हे सगळं हरपून आणि मग करायचं आहे. सगळं करायचं आहे म्हणजे हरपून करायचं आहे का? ज्याच्यामुळे हा जीव बंधनातून बाहेरच निघत नाही. प्रयत्न करू नये. किती प्रयत्न झाले तरी हा जीव अजून बाहेर निघाला नाही. एखाद्याने बोट वर करा ना, माझा जीव मोकळा झाला बाबा. कधी कधी एखादी बाई डिलिव्हरी झाली ना, राहणारे बरोबर म्हणतात माझा जीव मोकळा झाला, सुखरूप झाले. तस आमचा जीव मोकळा झाला. अजून घरात करा ना, आम्ही सुटलो बुवा. सुटण्याचा अनुभव कुठे? ह्याच देहात का नंतर? कुठे मानवाच्या अवस्थेत का माणसाच्या अवस्थेत?
कारण भगवान परमात्म्याचा आपला संबंध यावं म्हणून या सृष्टीची रचना करणारा जो काही आपला मालक आहे त्याने 83,99,999 योनी तयार केल्या. बरोबर बोलतोय का? 83,99,999 योनी तयार झाल्या. आता योनी तयार झाल्या म्हणजे इथे आता फक्त रात्री पाहायला मिळत होती 2-4, आता एकही नाही. या 83 पैकी एकही नाही. हे आहे ऐकायला आहेत हे 84 वाले. हो हे जे आहेत हे 84 वाले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म हा आणि ती ही योनी. देव म्हणतात मी जी काही शेवटची हा विचार केला याचं कारण काय तर मला जे काही उपभोगायचं आहे मला जे काही मिळवायचं आहे आणि मला जो काही मिळवून त्याचा उपभोग अनेकांना द्यायचा आहे देवघेव करण्यासाठी फक्त शेवटची हीच योजना आहे. हा देवे दिला देव भाग्य आपलं आपल्याला सोन्यासारखी अवस्था दिली सोनं दिलं. आता सोनं घ्यायला गेलं तर काय किंमत आहे माहित आहे ना? सोन्याची किंमत काय आहे भाऊ? रात्री तपास काढला होता मला म्हणजे 10 वाढले का? बर मला सांगा सोन्याची जर एवढी किंमत आहे तर या माणसाची किंमत बोला. दीड जमीचा भांगार एवढ्या किमतीला आहे याची किंमत काय कळतंय का? याची किंमत काय? आलो टाईम आहे आता. याची किंमत काय मी विचारतोय आपल्याला सगळ्याला. भांगाराची किंमत जर एवढी आहे 3,60,000 तर याची किंमत काय? हा भांगाराचा बाप आहे. हा याच्यामुळे जे भांगार आपल्याला पाहायला मिळतोय महत्वाचं कोण आहे? महत्वाचं कोण आहे? हा ही अवस्था भोगण्याकरता ह्याच त्याच कहाणी त्यामध्ये गोष्ट प्राप्त करता येते. हो आता मला सांगा 83 काय 83,99,999 या योनीमध्ये मला सांगा सोन्याच्या दुकानात किती सोनं घ्यायला 83 पैकी कोण कोण गेलं होतं? कोण कोण गेलं होतं? पण शेवटच्या पाळी मधलं एकही आलं नसेल. सगळ्यांनी नंबर लावला असेल. आता आपण या मंडपात आहोत. सोनं घेण्याकरता सगळेच गेले असतील पण कुत्रे मांजरे गेले तर ऐकले का तुम्ही? कुत्रे मांजरे 5 किलो सोनं आणलं 2 तोळे सोनं आणलं गळ्यात बहुरमाळ गेली असं ऐकलं कुत्रे मांजरानं.
का ना? अनेक योनीच्या ठाई हा विचारच नाही. जे मनुष्यचाच सकळ आणि स्वभावचाच नाही, फक्त माणूसच आहे. पण आपली नाही, की आपल्यालाच कळत नाही काय करावं. नरदेव मिळालेला आहे, किती भाग्य आहे. नरदेव मिळत नाही, सहसा मिळत नाही, सहसा मिळत नाही. मोजमाप सांगितलंय, आपल्या लक्षात येत नाही काय करावं. जास्तीत जास्त पुण्य झालं तर काय, जास्तीत जास्त पाप झाले तर, आणि दोन्हीची समान वय झाली तर किती मौज आहे. पाप आणि पुण्य सम झाले तर मनुष्य येवणी मिळते. बरं, मनुष्य येवणी मिळाली, मनुष्य येवणी मिळाली म्हणजे काम झालं का? मला कपडे मिळले म्हणजे काम झालं का? मला खायला मिळलं म्हणजे काम झालं का? मला तुम्ही जवळ ठेवता म्हणजे काम झालं का? माझी सोय काय आहे मला कळायला नको का? कशासाठी योजना आहे? सोयीचा कारणे संगती सोयीच्यासाठी आलं. ही शेवटची युनी आहे. शेवटची युनी सोयीत करायचं कोणाचं आपलं आपलं. आपण सोयीच्यासाठी आलोय, सोयीचं कोणाचं आपलं. संगत काय केली पाहिजे मग सोयीत व्हावं? मग सोयीत होण्यासाठी काय संगत पाहिजे? संगती साधूची सांगितली, संतांची सांगितली, सद्गुरूची सांगितली. या तीन वस्तूची जर पाहिलं, या तीन वस्तूची नावं सांगितली, पण वस्तुस्थिती एक आहे. सगळ्यांचा विचार तोच आहे. या संगतीने आणि या देवाचं सोयीत करून घ्यावं असं माझ्या साधू संतांचा आग्रह आहे. एवढ्यासाठी सद्गुरू अवतीर्ण होत आहेत. त्याच्यासाठी तुमचं आमचं सोयीत करण्यासाठी. सद्गुरू ही अवस्था लवकर मिळत नाही. हो, दगड गोटे मुरुम माती हे सगळं मिळतंय, पण परिच्छेद हो कसं नाना प्रकारच्या जाती कुळ सगळं मिळेल, पण साधू मिळत आहे संत भेटी अवघड आहे, पण भेट झाली. ज्यांना भेट झाली त्यांच्या मंडपात उभा होता. हा मंडप ज्यांनी उभा केलाय त्यांना भेट झालेली अनुभूती आलेली आहे, म्हणून हा मंडप उभा आहे. या परमात्म्याने त्यांच्यावर कृपा केलेली आहे आणि ती बुद्धी त्यांच्यामध्ये तयार केलेली आहे. आणि त्या बुद्धीच्या अनुसंधानातून नाही तर आधीचं काय वाढलं तर तुम्हाला चांगलं माहित आहे. हो, भेसवलं भेट सांगितले ना. कारण सगळे एकत्र
सगळे एकत्र. हा शास्त्र देऊ काय काय देत नाही काय हा बजाव हा मांजर कसे म्याव हा हा काय आहे काय त्याच्यामध्ये. पण आजचा दिवस जो आहे तो समजून घ्या, ज्यांच्यामुळे आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय. आपण भाग्यशाली आहोत. काय दिवस पाहायला मिळतोय, खऱ्या विचाराची सांगड. आज आज पाहिलं तर संत समागमच पाहायला मिळतोय आणि संतांचे विचारच ऐकायला मिळतात. याचं कारण काय, बातमी पुण्याही चांगली आहे. तुका म्हणे होता होया भावा मागचा ठेवा आणि मुलं होतोय. हो पाना मागचं जर बीज असेल तर पेरणी करा, रोप तयार होते आणि रोप तयार झालं तर बाग तयार होते आणि बाग तयार झाली तर श्रीमंती येते ते मालकाला. कोणाला, तो मालक भोगे आहे याला काय होतंय, श्रीमंती येते. कोणामुळे, कोणामुळे चांगला विचार केला तर कोणामुळे, दैव दैवामुळे. दैव अनुकूल झालं ती प्राप्ती आहे, कोणाला मिळत नाही. आणि ज्यांचं दैव अनुकूल आहे त्यांचा मंडप आहे. माणसं थोडी आहेत पण गोडी आहे. माणसं थोडी आहेत पण गोडी आहे. माणसाला तोटाच नाही त्याच्यामध्ये, तुमच्या डांगड्यामध्ये तोटाच नाही, पण भानगडी आहेत. काय आहेत, भानगडी आहेत. हो बस तो त्याला वाकडा बोलतो, तो त्याला वाकडा बोलतो का. त्या भानगडी का होतात, का होतात, त्यांच्याकडे पती नाही, पती नाही आणि पती नसल्यामुळे भानगडी होतात का. गेल्याशिवाय ते नाचत नाही आणि नाचताना तर धक्का लागल्याशिवाय राहत नाही. धक्का लागला तर व्यापार बिघडला, व्यापार बिघडला का भानगडी जाय. आणि म्हणून इथंही तशी अवस्था आहे, इथंही तशी अवस्था आहे. पण इथं भानगडी होत नाही. का भानगडी होत नाही, का भानगडी होत नाही, का भानगडी होत नाही. काय करावं, काय करावं, काय करावं का. लोक नावं ठेवतात. काय करावं, लोक नावं ठेवतात. म्हणून इथे आपण त्या विचाराकडे जात नाही. आणि त्या विचारात जर घुसला तर तो बाहेर जात नाही. आणि त्या विचाराकडे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला कवडी मात्र किंमत, आपण जरी आपली किंमत करत असाल तरी कवडी मात्र किंमत नाही का, भाव नाही. काय उपयोग आहे, भाव नाही, काय उपयोग आहे. ज्याच्या घरामध्ये, ज्याच्या घरामध्ये दैव नाही, किती गाडीवर माणसं आहेत, काय किंमत आहे. दैव अनुकूल नाही, काय उपयोग आहे. मग इथे काय पाहिजे, काय पाहिजे, कशासाठी सगळी योजना आहे. ही योजना आता लग्न आहे कशासाठी, ज्यांचं लग्न आहे कशासाठी, सोयीचा काळ नाही का नाही, सोयीसाठी का नाही. सोयी म्हणजे काय, आमचा वंश वाढलाच पाहिजे. आमचा वंश वाढलाच पाहिजे. वाढ होण्यासाठी योजना आहे का नाही. मग मला सांगा, रीतीने का दांडगाईने, म्हणजे बाहेरचं लग्न लावा पण आपल्या लग्नात किंवा त्या बाहेरच्या लग्नाला किंमत येणार नाही. तिथे घटन स्फोट आपण चालूच आहेत, आपण रोज पाहतो. पण आनंद बाहेरचं लग्न लागलं ते सगळं थांबणार आहे, आनंदाला पूर येणार आहे. तो किती पूर येईल तर हा मंडप जागेवर राहणार नाही, इतका पूर येईल का. त्याची अवस्था तशी आहे. दोन्ही बाजू जर स्वच्छ झाल्या आतून बाहेर, आता हरी बाहेर हरीने कोणते अरे किंवा सगुणही, सगुणाने आणि निर्गुणाने. तुझं सगुण म्हणू की सगुण निर्गुण एक, दोन्ही बाजू तीच अवस्था आहे. आणि या दोन्ही तीनही बाजू आपल्याला एकत्र करण्याकरता ज्यांचा भाव असा आहे, त्यांचा मंडप आहे, त्यांच्या मंडपात उभा आहोत, त्याला लग्न म्हणतायत. त्यांचं लग्न व्हायचंय, लग्न व्हायचंय, पण खरंच लग्न आधी लावलंय त्यांनी, आधी लग्न लावलंय. आता हे भंगार लग्न. माझ्या श्रीपाद बाबाला निज रूपाला गाविला.
भाव आहे बा. काय व्यापार आहे हा? आत्म्याचे लगन परमात्म्याची लावले. आता आत्माच परमात्मा आहे, वेगळं काय आहे? कोणाचं लग्न कोणाबरोबर सांगा ना. हा? कोणाचं लग्न कोणाबरोबर? आत्म्याचं लग्न परमात्मा आणि आत्मा वेगळा का? एक नीती आत्मा आणि व्यापक आत्मा वेगळा का? हा? माझ्या हृदयात ती असणारी अवस्था तीच व्यापक आहे. त्या व्यापक अवस्थाच माझ्यात आहे. वेगळं काय आहे? काय आहे? हा? हा? जिकडे पाहिलं तिकडे काय आहे? तीच अवस्था आहे. मग आत्म्याचे लग्न परमात्म्याचे लावणं म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न आहे आपल्यापुढे. आत्म्याचे लग्न म्हणजे एक दिवशी तो कमकुवतपणा आहे. एक दिवशी मी म्हणजे तिथं खराब आहे. काय म्हणत आहे? मी एकटा, मी आमचा आहे, मी पण नाही, थोडा तरी खात आहे, थोडा तरी खराब आहे. म्हणून व्यापक व्हायचं आहे. आणि व्यापक ठिकाणी हे सगळं ते नटलेलं आहे. देव नटला ना त्यांच्या मनपात आहोत आपण. आपल्याला ज्यांनी आपल्याला या संबंधात आणलंय त्याच्यासाठी त्यांचा विश्वास किती विश्वास आहे, त्या विश्वासाचा आपला संबंध कसा आहे हे आपल्याला दाखवत आहे. त्यांच्या आचारातून आपल्याला ते पाहायला मिळते. आज पाहिलं ना, तुम्हाला लग्न सोहळा आहे, आठवतोय का? लग्न सोहळा आहे ते पाहायला मिळतोय का? लग्न सोहळा पाहायला मिळतोय का? काय खरं लग्न पाहिलं, हे खरं लग्न आहे. हा सोहळा खरं पाहिलाय त्यांनी आणि त्या पाहिल्याचाही अनुभव आहे. आणि म्हणून बाकीचं वाटत नाही, हेच वाटत आहे. का निवाडा का त्यांनी उजळा करून घेतलाय. उजळावा आलो वाटा त्यांनी हा खराखोटा निवाडा माझ्या जगापर्यंत पोहोचावा, जगाला समजावं हे काय चाललंय. तुला शंका कुशंका तयार होतात. आज काय लग्न आहे आणि मंडपात जात आहे, कसं काय व्हायचं लग्न, कसं काय व्हायचं लग्न, लग्न झाल्याशिवाय राहणारच नाही का? अहो हे लग्न पहिले झालंय, आता पुढचं लग्न झालं वेळच लागणार नाही का? लग्न लावणारे दोन्ही तयार आहे. काल सांगितलं म्हणे कोण तो नवरा, आता सांगितलं कोण तो मुलं, कोण ती वर्मा, कोण तो वरबाप, मी कोण कोणाची कोणी. पण ते म्हणतात नाही, मला सगळं कळलंय, हे तुम्ही ऐका. आता ज्यांच्या दारात आहोत ते म्हणतात आम्हाला ते सगळं कळलंय, आता तुम्ही ऐका. म्हणून ऐकण्यासाठी योजना केली, ऐकून घ्या आणि असं आचरण ठेवा. आता निरोप आहे त्यांचा. हा निरोप आपण आत्मावून आपली वाटाची करायची आहे. बाकीचं करतात तेच करायचंय. आतापर्यंत करत आलो पण आपलं पुरं झालं नाही. पण या वाटाने करून पहा, पुढचं व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून ते म्हणते आता मी ऐकणार. या गवळणीचा अनुभव होतो आहे. ती म्हणतात तुम्ही किती सांगा मी ऐकणार नाही का? माझं देव होतं, माझं देव होतं ते मला सापडणार, माझं देव होतं ते मला सापडलं. त्यामुळे मला ज्याच्यामुळे बंधन होती ते हरपूनच गेलं. आता का हरपून गेलं ते? आता मला आता हे समज राहिला किती सांगितलं तरी पटणार नाही. आता माझं लग्न जे आहे ते तसंच आहे आणि हे जे होईल त्याला सुद्धा गालबोट लावणार कोणी नाही का? याच्यामुळे याची संगती अशी होणार आहे. किती गोड होईल, किती गोड होईल, किती गोड होईल. आतून बाहेरून तेच होईल. काय होईल? हो
बाहेरून तेच होईल, बाहेरूनही सगळा व्यवहार होईल, आतूनही सगळा व्यवहार होईल. आता हरी आणि बाहेर आहे हरी. इकडे पाहिले तिकडे गोविंद, इकडे पाहिले तिकडे गोविंद. ब्रह्माजीचे उघडे जगामध्ये, एकच तंतू, एकच तंतू आहे. डोळे आणि डोळे एकच माती नानापणी भिंती. साधन आणि तुगडे एकच सोनं, नानापणी देणं बाळी आणि बुगडी. म्हणे मुक्ताई. अरे हा एक सांग देवा. कोणाला सांगते मुक्ताई? कोणाला सांगते? कोणाला सांगते? कोणाला मुक्ताई कोणाला सांगते? म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा. काय खरं काय आणि खोटं काय? आणि तेच तेच त्या माऊलीने आपल्या अंतकरणामध्ये साठवलंय. ती सांगते काय खरं काय खोटं. आमचं खरं लग्न लागलंय, मग आता हे खरं का आजचं खरं, ते खरं का हे खरं सांगा ना. म्हणे मुक्ताई, म्हणे मुक्ताई ऐक सांग देवा. आपल्याला चांगदेव बनवले बरं का, आपण चांगदेव व्हावं. आहे का आपल्या काय निवाडा? खरे आणि रोकडे काय खरं आणि काय खोटं, हा निवाडा करण्यासाठी ही योजना आहे. आणि कशासाठी नाही. आणि एवढ्यासाठी माणसाने जगावं, जन्माला आलं ना एवढ्यासाठी जगावं. बाकीचं जगून काय करता? 12 वर्ष द्या. लोक वाहून वाहून संपले ना, तुझं धरून धरून संपले. काय रे 12 वर्ष असावं, पण मोजकच पोटावर मोजण्यासारखं. ते म्हणले ना एकच पाहिजे, एकच पाहिजे. 4 लोक एकाच पालन होत नाही, बाकीचं काय. आणि म्हणून चांगला विचार केला तर, चांगला विचार केला तर आपण ज्याच्याकरता आलो ते करायचं आहे. कशाकरता आलो? कशाकरता आलो? आपलं हित समजून घेण्याकरता. आपलं हित कशात आहे? आपलं हित कशात आहे? आपला जिवंतपणा कशात आहे? आपलं शुद्धीकरण कशात आहे? आपण आज निवाडा होतोय, आपला निवाडा केला जातोय. हा निवाडा न करता आपण जातोय. निवाडा करून जात आहे का निवाडा न करता जात आहे? निवाडा करून गेले ते आनंदी राहिले. साधू संत गेले आनंदी राहिले. हरिनाम घेत घेत गेले. आता आपण काय करायचं आहे आपण ठरवा. आपल्याला सुद्धा साधू संतांनी तीर दिलेला आहे. नाम घेऊ, नामच गाऊ आणि नाम विठोबाला वाहू. मग आपण दैवाचे, आपण भाग्याचे. आपलं दैव, आपलं भाग्य उजळायचं असेल तर कोणी उजळायचं? आपलं जे उजळायचं असेल तर लोकांना पाठवतो का आपण? हे उजळायला, हे उजळायला लोकांना पाठवतो का? आपलं
आपलं देव उजळायला भाऊ आपलं देव उजळायला येतं ना लोकांना पाठीचं पाड्या ना कोण जात देव उजळायला आपण जातो ना आपणच जातो ना माझ्या मावल्या हो आपलं देव उजळायला कोण जाते आपणच जातो ना आपला देव उजळायला आपण कधी गेले का आपला देव उजळून आणला का आणि उजळत आहेत का उजळत असतील तर बरोबर आहे पण नसतील उजळत तर उजळण्याचा प्रयत्न करा त्या माऊलीच्या आधारे ज्यांच्या विधीला आलोत आपण ती विधी समजून घ्या जे म्हणतात उजळायचंय म्हणून हा मंडप आहे याच्यासाठी चांगला पाहिलं तर आजचा तो निरोप आहे हो म्हणून ती म्हणते आता किती शिकवा मी ऐकणार नाही का माझं पुढंच हातून गेलंय माझा व्यवहारच आता संपून गेलाय का हे सगळं खोटं आहे हे मला कळून चुकलंय माझं खरं मला सापडलंय हा याची गुण माझे गेले हरवून याचे कोळ माझे मला ज्याची गरज होती तो मला सापडलेला माझा शिरीड मला त्याच्या विचारायचं काहीच आवडत नाही काहीच बोल लागत नाही काहीच संगत लागत नाही मला त्याच्या विचारायचं काहीच नको माझी हीच विनंती आतापर्यंत जन्माला आलो याचं कारणच ते होतं मी आल्यापासून देवाकडे विनंती करत होते का मला जन्माला घाल पण तुझ्यासाठी तुझी सेवा करण्यासाठी तुझा संबंध येण्यासाठी आणि ती अवस्था आज मला सापडली आहे
झाली हा तुझी तुझी नाही तुझी चरण सेवा साधव आहे कारण त्या चरण सेवेमध्ये किती महत्व आहे तो चरण सेवाच आज मंडप उभा आहे मला बाजूला जायचंच नाही सद्गुरु चरणी तलीन व्हावे भूमी. सद्गुरु चरणी सद्गुरु चरणावर भांगुरी मजलेली आहे पान तिथे पुरा आहे हा लीन व्हायचा असेल तर सेवा करायची असेल तर आपल्या हिताचा संबंध जोडायचा असेल तर हा सद्गुरु सेवा निर्मल देवा बाकी तर मला काही नको मला कशाची गरजच नाही त्यांना एकच आहे माझ्या शरीराने वाचून आनंद येते मला दुसरं काही आवडतच नाही मला तेवढंच आवडत आहे आणि त्या आवडीचा विषय आज मला सापडलाय आज मला मिळेला आहे त्यामुळे तुम्ही किती सांगाल पण मी ऐकणार नाही का अहो ज्याला साखर गोड लागली हा तो कांदी पेट बसेल का हा त्याला अमृत मिळेल आहे तो कांदी पितो का हा चकोराची गोष्ट पाहिली ना चकोर 12 महिने काय खातो माहित आहे का हा अमृत पानच करतोय दुसरं काही खात नाही आमचं तर रोज बदलत आहे काल काय भाजी खाल्ली उद्या काय खाणार आज या धाब्यावर त्या धाब्यावर आमचा स्वभाव असा झालाय आता आम्ही मानत आहोत कसंच आहोत आम्हाला कळत नाही आमचा बदल होतोय साधू संत म्हणतात बदल करूच नका जे आपलं आहे ते कधीच वर्ग करूच नका आपलं जे आहे ते सोडूच नका आपलं एकच आहे काय आहे धर्म आहे आपला धर्म आहे धर्म सोडू नये धर्म घालू नये काय म्हणतात ना काय घालू नये जन्म घालू नये माया जन्म घालू नये माया जन्म घालू भाग्यवान आहोत आपल्याला मिळालेली सामग्री जपायची आपण जपा म्हणतात जन्म जो मिळलेला आहे तो जपायचा आहे का तो वाया जाता का म्हणाय जन्म घालू नये
कारण या माणसाची उत्तम अवस्था आहे, उत्तम काया. काया म्हणजे हे शरीर. हा मग शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपलं तोपर्यंत सोळा भोगायचा आहे. आज सोळा आहे ना, आज सोळा आहे ना, आज सोळा आहे ना, आज सोळा आहे ना, सोळ्याला झालं ना आपण. मग हा जीवनाचा सोळा भोगायचा आहे. माणसाची उत्तम काया, जन्म घालू नये वाय. आपला जन्म फुकट जाऊच नाही असं कोणाला वाटतंय. जाऊ द्या बा, मरू द्या, मी आता तुम्ही सुद्धा काय पाहिजे नका द्या, फेकून काय करायचं. माझं काही निरोप नाही. जमल ना, जमल का असं कोणाला वाटेल, वाटत. मग आपला जन्म वाया जाऊ नये साधू संतांना कळलंय आणि ते निरोप आपल्याला शिकवतात. हे दादा, हे काका, हे ताई, हे माई, जन्म घालू नका वाया. आपली उत्तम काया, आपलं उत्तम शरीर आहे, उत्तम शरीर किती उत्तम आहे, किती उत्तम आहे. बाप रे, गणित नाही, गणित नाही. हे औषधाला परत मिळणार नाही. कोणी जरी मागितलं त्या एक पोट तोडून माझ्या पोराचं उद्याकडे ताप जाईल, कोण देईल मला सांगा? येईल एखादं पोट अर्ध तुकडा येईल? त्यांच्या पोराचा ताप जातोय ना, द्या ना, द्याल का? नाही देऊ शकत. मग हे एवढं मोठं पेरा तुटतोय, 84चा ताप जातोय, 84चा व्याप जातोय. मग का बरं विचार करू नये? का बरं याचा व्यापार सोते करू नये? याचा व्यापार सोते करण्याकरता ही योजना आहे. जर पाहिलं, चांगला विचार केला, याची किंमतच करता येणार नाही. हाताने काय करून राहिलो आपण? काय करून राहिलो? आपली योजना आपण करतो आणि लोकांना नाव ठेवतो. कोणामुळे काय होऊन राहिलेलं आहे? चांगला विचार केला तर आपलंच आपले फजिती करतोय. जर पाहिलं तर आपण आज किती भाग्येत आपलं का? तर असा मंडप, अशी अवस्था, असं व्यापार, असं सगळं व्यापार, सगळ्यांचं साह्य आणि एक विचाराने चाललंय. हा व्यापार प्रयत्न करून कोणाच्या हाताला लागणार नाही, तो आपल्याला हाताला लागलेला आहे. बाकीचं सगळं पाहता येईल, पण हा व्यापार नाही लवकर पाहायला मिळणार चांगल्यांना. बाकीचं म्हणतात शांताबाई सांगते ना. हो, शांताबाई सांगते. मोठा भाग्यवंत, मोठा भाग्यवंत, मोठा भाग्यवंत, मोठा दयावंत, मोठा श्रीमंत, अरे सुखदाता हा एक माणूसच. किती किंमत दिली आपल्याला पा. आपली किंमत त्या वेळेला आता मला वाटतंय आपला पंजात आहे पंजा, आपल्या पंजात आहे पंजा मालिकेतल्या शांतामाई सांगते. आपल्याला आपली अवस्था आपल्याला समजून देते. काय भाग्य आहेत आपलं. बाकी लोक गेलेत पण इशारा करतायत आपल्याला, काय सांगतायत? अरे मोठा भाग्यवंत आहोत आपण म्हणे, आपण मोठे दयावंत आहेत, मोठे श्रीमंत आहोत, सुखाचे दाते आहोत. पानाला सुखाचा ठेवाच आपल्याकडे आहे. कारण हा सुखाचा ठेवा इतर युनिच्या ठाई हा भोगायलाच नाही. जाना जंगलामध्ये एखाद्या प्राण्याला म्हणा सुख दे भाऊ, थोडस भूक लागले जेवण देतील,
माणूस एवढा किमतीचा आहे, एवढा दयावान आहे, मोठा भाग्यवान आहे, मोठा श्रीमंत आहे, सुख देणारा आहे, समाधान देणारा आहे. पण आपलं सद्गुरु सेवेतून विचार आपल्या मनाला पटवला पाहिजे तर हे करेल. एरवी कळणार नाही. हा सद्गुरु वाचून धरावे ते पाय किंवा सद्गुरु सारिका सद्गुरु वाचोनी संसारी आपल्याला अशी संगत पाहिजे, या संगतीने हा लाभ होतो, या संगतीने हा लाभ होतो. यालाच आता विचारात घ्यायचे आपल्याला. का हे विचार, हा आचार हा कुठे मिळतो? कुठे मिळतो? सद्गुरु सानिध्यामध्ये मिळतो. सद्गुरु कुठे आहे? सद्गुरु हा विचार सद्गुरुचाच आहे. हा विचार सद्गुरुचा आहे म्हणजे सगळं सद्गुरुच आहे. एकही वेगळा नाही, वरीच लावत नाही, एवढा फक्त फरक आहे. प्रत्येक जीवनामध्ये सगळ्यांच्या हृदय दिवशी मी अमुका आहे आयची ती बुद्धीच पुरे ती वस्तू मी आहे. आपल्याला रोज इशारा याच्यामुळे होतोय तो सद्गुरू आहे, तो सद्गुरू आहे, तो सद्गुरू आहे. सगळ्यांच्या हृदयात वास करतोय, सगळ्यांनाच पूर्ण देतोय, सगळ्यांना बोलायला लावतोय, सगळ्यांचं कार्य करतोय आणि तो सद्गुरू आपल्या जीवनात आहे. मग किती भाग्यवंत, किती श्रीमंत. आणि म्हणून आज जर पाहिलं तर त्या गवळणींना अनुभव येतोय. कोणाला? गवळणींना. गवळणी काय सांगतात पा? गवळणींना अनुभव आलं. गवळणी काय सांगतात? तुडी गवळणी साखरे राजा कुठे चालल्यात? बाजाराला चाललेले आहे. बाजाराला काय घेऊन चाललेले आहे? काय घेऊन चाललेले आहे? डोईवर दह्याचा माठ आणि चढायला यमुनेचा घाट. अशी ती गवळण चालू आहे. आणि त्या गवळणीने चालता 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 आणि मधुरीत प्रवेश केलेला आहे.
आणि मथुरेत प्रवेश केल्यानंतर त्या गवळणींचा आणि संबंध मध्ये तयार झाला. काय आला संबंध, काय आठवण झाली त्यांना, काय झालं त्यांना तो माल काय दिसायला लागला. वाटचाल करत राहिल्या होत्या, पण काय वाटचाल करत होत्या, काय म्हणत होत्या, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता, एवढा आनंद झाला होता. काय तर ज्याला पाहायला मिळत होत, त्याचा संबंध येत होता, त्याच्या पाहण्यामध्ये किंमत येत होती, त्याच्या पाहण्यामध्ये आनंद होत होता. असा कोण होता तो एकीला डोळा मनामध्ये बसला आणि काय म्हणायला लागल्या, गोविंद घ्या गोविंद घ्या मला सांगा, आता या गवळणच्या बिघड झाला का घडले? तुमच्याकडे उत्तर पाहिजे मला, सगळ्यांच्याकडे. या गवळणी बिघडल्या का घडल्या? तुमचं काय मत आहे? गवळणी घडल्या का बिघडल्या? या म्हणे या येडावल्या, इकडच्या म्हणे या येडावल्या आणि इकडच्या माणसाच्या घडवल्या. आता नेमकी काय वानगड आहे? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या ग, तव तव हात ती मथुरेचा ग. दुसरी म्हणते देखीला डोळा बैसला मनी. आणि म्हणून मी उच्चार करते, या वर्णातून उच्चार करते, कोणी एकी फुलली नाही, 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 कोणी एकी फुलली गवळणीचा अनुभव आहे. खरा आहे का खोटा आहे हा विचार जो आहे, हा खरा आहे का खोटा आहे, आणि हा आपण तो पाळायचा आहे. एवढ्यासाठी हा मंडप आहे, हा विचारात आणायचा आहे. काय चाललंय बुवा, हे बरोबर का चुकीचं? या गवळणी करतात त्या बरोबर का चुकीचं? कारण तुम्ही म्हणताना आज काय प्रसंग आणलाय आणि इथे काय लावलंय, म्हणजे आज नेमकं काय अभंग आहे, काय कीर्तनकार काय सांगणार आहे? या कीर्तनकारने काय सांगायचंय? मग आता मला सांगा,
हा काला. हा काला सांगायचा आहे. नाही काल्याचं चित्र. आता काला म्हणजे नेमकं काय? काय काला काय आता त्याच्यात काय असेल? चांगलं माहिती आहे काय असेल काला. हा आता ही अंडी फोडायची आहे तेव्हा तिथलं काय आहे ते कळत. यातलं काय आहे ते कळत. हे फोडल्यावर कळत का आधीच कळतंय. तसं तसं ज्यांचं लग्न आहे ज्यांचा हा मंडप आहे त्यांना ते सांगायचंय आधी हे फोडून पापाच्या काही फोडा एखादं हे आणते. हे सगळ्यांना सांगितलंय आपलं आपलं आपण फोडून पहा. त्याच्यात काय आहे ते चांगलं आहे का वाईट आहे हे कोणी पाहिजे. चांगलं का वाईट पाहायचं आहे. याला काला म्हणतात. कालवा कालव नाही. यात लाई टाकली दही टाकला म्हणजे काला झाला नाही. नाही नाही नाही. काला म्हणजे काय समजुतीवर येणं आणि गैरसमजूत बाद होणं या नाव काला. म्हणजे आपल्या स्वरूपात राहणं गैरस्वरूप बाजूला करणं या नाव काला. वेगळं काय काला म्हणजे आता आम्ही आमच्या स्वरूपात आनंद लुटतोय म्हणून त्याला जीवाला शिव म्हणायचं आहे. तिथे तो जीव म्हणला म्हणजे कल्पना. पण शिव म्हणला तर स्वरूप. दुसरी बाजू आत्मा म्हणला तर कल्पना. पण व्यापक अवस्था सांगितली तर परमात्मा म्हणला तर आनंदाच्या लहरी म्हणजे निर्गुण. आणि कल्पना जर पाहिली तर आपण याच्यामध्ये एक दिवशी पाहतो काल्पनिक अवस्था आहे का मी आमका आहे मी आमका आहे मी आमका आहे येणीपणा तेच आहे. हे सगळं तेच आहे. माझ्याच घरची साखर गोड आहे बाकीच्याची काय आंबट आहे का. मग माझ्याच हृदयातला देव खरा आहे बाकीच्याचा खोटा आहे का. मग सगळं व्यापक जी अवस्था आहे व्यापक अवस्था आहे व्यापक अवस्था आहे ती खरी आहे. मग ती आपण आपलं आपलं मडकं आपले आपण फोडायचे बरं का. थोड्या वेळाने सांगायचं लगेच फोडू नका लगेच फोडू नका. थोड्या वेळाने त्याचं मडकं त्याच्याने फोडून पाहायचे आपल्यामध्ये माल खरा आहे का खोटा आहे. हा मग काला प्रत्येकाचा काला व्हायला पाहिजे. आणि काला खाला तर झाला जोपर्यंत हालायचं हा नाही. आणि म्हणून ती गवळण काय सांगते. गवळण आधी सांगते अनुभव तिचा काय सांगते. कंपनी काजळ डोळ्यात कुंकू आजीन मळवट बरी रे मन मोहिले मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले. गवळण सांगते आता माझं मन मोहून गेलेलं आहे. काय आता मी बाहेर काय करते याच्याकडे तुम्ही पाहूच नका. आणि ते पाहिले तर तुम्हाला पटणार नाही. बाहेर काय पाहताय पण आत काय आहे ते पहा. मन मोहिले रे मन मोहिले. माझं मन मोहून गेलेलं आहे. कशामध्ये कशामध्ये जेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे तेव्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले. का तुझ्या मुरलीचा नादच असा आहे तुझ्या मुरलीचा सुरच असा आहे काय सुरताल इतकं गोड आहे इतकं गोड आहे मी मोहून गेलेले सापडलं. त्यामुळे आता मी त्या खराब्याला हात लावणार आणि एक प्रत्येकाची अनुभूती तयार झाली पाहिजे. याच्यासाठी
साधूची संगत आणि साधूचा बोध आहे. साधूची संगत आणि साधूचा बोध आहे. ज्यांना तो बोध ठसवला असेल त्यांना कळेल, ज्यांना नसेल त्यांनी तो समजून घ्यायचा आहे. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा कशाचा छंद लागला? काय छंद आहे पाना. कशाचा छंद लागतो माणसाला? माणसाला काय तर छंद लागतो पाना. या काळातली गोष्ट सांगतो, या काळातली गोष्ट सांगतो. तो पतंग नावाचा प्राणी आहे ना, पतंग नावाचा प्राणी, त्याला छंद लागला होता. त्याला छंद लागला होता. दिव्यापाशी जायचा झडप मारायचा, दिव्यापाशी जायचा झडप मारायचा. त्याला असं वाटलं माझ्या पुढे चमकतो काय, माझ्या पुढे तुझ्या टेंबा दाखवतो काय, मला सांगतो काय. म्हणून त्याला झाडपायला जातो. तो म्हणतो मला नाव ठेवतो काय, मी तुला खायला येतो. हा, आणि झटका मारता मारता दोघांची झडप होते. आणि कोण कोणला खातं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. हे झटकं पार भरत आलंय, भरत आलंय. मागचा पाहतोय तरी हा जाऊन तिथे मरतोय. आणि तीच आपली अवस्था आहे. आपल्याला माहित आहे एखाद्या रोगाने पछाडले तरी आम्ही रोगातून बाहेर निघत. हा भवरोग सोडायला पाहिजे. भवरोगात आपण अडकलेला आहे. भवरोग ऐकलेला आहे. अनेक काय शुल्लक आहे. बच्चे नाम जगाने हे नाम आपलं साधूचा विचार नाम हे पच्चे नाम हे विठोबाचं आहे. हे खरं औषध आहे. हे औषध त्याच्याजवळ आहे. त्याला मूळभूत नाही, त्याला भेटणार नाही, त्याला दुखत नाही, त्याला येणार नाही. आणि हे समजून घेण्याकरता माणसाचा ध्येय आहे. मला वाटतं ओवी आहे याच्यावर. हो, पाहुणे मनुष्यपणा, पाहुणे मनुष्यपणा न ओळखे ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्धव झाला बिगर पुढे बिंदू पायी. जर एवढं जर कळलं नाही तर दुसरी ओवी अशी सांगते, शहाण्या माणसाचा निरोप सांगते. काय सांगते? मनुष्य देहाचे ज्ञाने सतीचा आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकन. देवाने एवढा मोठा अधिकार दिलाय तर माणूस तर सारखा माणूसच. हेच कोण आहे हो? हेच कोण आहे हो? कोण आहे? या गावचा कुत्रा हेच वकील, वकील बोले बिले असं कोणी आहे? फक्त माणूसच का नाही, या सगळ्या डिग्र्या माणसाला आहेत. मग मला सांगा ज्ञानाची डिग्री कोणाला पाहिजे? आपलं खरं ज्ञान कोणाला पाहिजे? आणि माऊलीनं ते सांगायचं आहे. माऊली ते सांगतायत आपल्याला. आपलं हित करायचं, आपलं ज्ञान समजून घ्यायचंय. आपलं ज्ञान काय आहे? आपलं ज्ञान काय? देव. आपलं ज्ञान म्हणजे देव. असा ज्यांचा अनुभव, त्यांना सगळीकडे देव दिसतो. विश्वदेव देव त्याच्याजवळ असतो म्हणून त्याला सगळीकडे दिसतो. पाहिला, ज्याचा जन्मा जसा असेल तसा त्याला दिसतो. म्हणून ती गवळण लागते. ती गवळण अशी सांगते, हो तुम्ही मला किती शिकवाल, किती शिकवाल वेळोवेळा. हे ऐकणार नाही का? किती शिकवाल माझा वेळो वेळा, 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 किती शिकवाल
मी कशी आहे कशी आहे कशी झालेली आहे हा हा हाजीने किती सांगा मी कशी आहे गोळी झालेली आहे कशी आहे गोळी झालेली आहे तुम्ही किती जरी सांगितलं तरी मी रिव्ह्यू होणार का तर माझ्या मना ध्यानाला याचा ध्यान लागलेला आहे कोणाचा याचा ध्यान लागलेला आहे त्याच्या ध्यानामुळे मी आता रिसर्चची तुम्ही किती जरी सांगितले 8 प्रकारच्या ह्या प्रकृतीचा विचार जरी सांगितले तरी मला त्या बोलायच्याच नाही काय सांगते हे व्यास नागरा सद्गुरु नामाचा सद्गुरु नामाचा व्यास नागरा सद्गुरु नामाचा व्यास नागरा सद्गुरु नामाचा मी गोळी आहे मी रात्रंदिवस तो विचार करते मी रात्र आणि किती म्हणता मी म्हणतो रात्रंदिवस रात्र आणि दिवस ज्यांना ध्यास लागलेला आहे त्यांच्यावर तर सांगतो मी सांगतोय म्हणजे मला सांगणारा सांगतोय मी सांगतोय म्हणजे मला सांगणारा सांगतोय हे सोंग बोलत नाही काय सांगणारा सांगतोय काय रात्र दिवस हा व्यापार चालू आहे कोणाचा त्या गवळणीचा तिला अनुभव आला तिचा म्हणून ते म्हणते मी 8 प्रकारचे भोग आहे तरी भोगणार अष्टभोग भोगने माते नाजी अष्टभोग भोगने माते नाजी चांगला विचार केला तर हे 8 प्रकारचं व्यापार आपल्याजवळ दिलेला आहे 8 प्रकार आहे पण या 8 प्रकारामध्ये नाना प्रकारचं भोग मला भोगायला मिळतील पण त्याची मला ताड नाही का मला जे पाहिजे त्याच्यातून ते काय आहे ते मला सापडलंय काय सापडलंय भक्ती प्रेम रस लेई लगे माय काय सांगितलं भक्ती प्रेम रस आता भक्ती प्रेम रस कुठे मिळतो आपल्याच मंडपात काही इतर ठिकाणी आतापर्यंत बरेच मंडप पाहिले असतील बरेच कीर्तनकार पाहिले असतील पण हे बोगस कीर्तनकार तुम्ही कधीच पाहिला नसेल हा गंमत करून तुम्हाला म्हणजे आता म्हणजे मनोरंजन केलं असं म्हणून गाऊन ताली लावून नाही का नंतर छंद लावून सांगितलं असं ते याच्याकडे काहीच नाही हे फुकट टपलं आहे का नाही आणि म्हणून चांगला पाहिला तर त्यांना सांगायचं हे 8 प्रकारचं हे आपल्याजवळ दिलेलं भोगायचं आहे तरी ते म्हणतात आम्हाला ते भोगायचंच नाही का आम्हाला त्याच्यातलं काय मोठं महत्व आहे तो भोगायचा आहे काय महत्व आहे भक्ती प्रेम रस आता भक्ती आणि प्रेम रस कुठे मिळतो आतापर्यंत एखाद्या कीर्तनकाराने तुम्हाला दिला का मुठभर घ्या पोहा तुम्ही पण घ्या आता तेच वाटायचं आहे ना वाटणार ना काय वाटणार आहे तो भक्ती प्रेम रसाचा काला का हा नाही आणि दयाचा काला हा खऱ्या काळाच्या अनुभूती आणून देणारा विचार त्याला काला म्हणावं का नुसती गंमत करून
तुमच्या पुढे कोणतं फोडून दाखव, हे फोडावं का ते फोडावं, हे फुटलं पाहिजे का ते फुटलं पाहिजे, काय करायचं आहे आणि हे काय करायचं आहे. यांचं लग्न आहे, यांना विचारा, त्यांनी त्यांचं मडकं फोडून घेतलंय, काला तयार केलेला आहे, फक्त आपल्याला खायला बोलवलेलं आहे. आमरे मंडळी किती भाग्यवान आहे. आमरे मंडळी किती भाग्यवान आहे. त्यांच्या मुलीमध्ये एवढी ताकद आहे, तर सगळ्या कुटुंबात किती ताकद असेल. चांगला विचार करा, आपण काय करतोय, मुलीचा विचार काय आहे. आपल्याला स्वतःच्या जीवनात काला करून घेतलेला आहे, तो काला आता प्रतीक म्हणून आपल्याला दाखवत आहे. खरा काला ह्या जीवनामध्ये ते म्हणतात, आता मला फक्त भक्ती प्रेम रसाचाच आनंद मिळाला पाहिजे, आणि म्हणून हा मंडप उभा केलेला आहे. आणि तो आनंद कालच्या धरून मी पाहतोय, आल्यापासून पाहतोय. तर ते इथे हरिपाठात सुद्धा नाचतायत, तो आनंद लुटतायत, तो आनंद पाहतायत. काय झालंय, नवरी तिकडे गाणं सांगायला पाहिजे, या कलावऱ्यांच्याच बसायला पाहिजे, की ह्या कलावऱ्याचे येऊन बसते. काय भानगड काय, भक्ती प्रेम रस दिलेलं गेलं, भक्तीचा आनंद तिला मिळालेला आहे. तुम्ही किती जरी सांगाल तरी मी ऐकणार नाही का. हा आनंद दुसरीकडे मिळतच नाही, कुठेच नाही. हो, तुम्ही आतापर्यंत लय कीर्तन ऐकले असेल तरी सुद्धा मिळत नाही. हे मिळेल, हे सरकार मिळेल, हे सरकार आहे, हे मिळेल. किती केला त्याने समाज शहाणा, किती केला त्याने समाज शहाणा, किती केला येणारा कोण आहे जर पाहिलं तर त्या वेळेला त्या काळामध्ये ही अवस्था कोणाला कळली. काय सांगावं, रुक्मिणी मातेला आणि भगवान परमात्म्याला कळलं का हा आनंद कुठे आहे, आणि तो म्हणे पुंडलिका जवळ आहे. आणि म्हणून धावा करत पुढे चाललेले आहे. देव आणि माता वनाकडे चाललेले आहे, वनाकडे चाललेले आहे. का चाललेले आहे, त्यांचा भाव, त्यांचं प्रेम आणि तो आनंद. आणि त्या आनंद प्रेमाच्या भावामध्ये आज पुंडलिक आज निका भावाने आज विचार करतोय. म्हणजे भाव धरूनी पुंडलिका कशी पीठ झोपलेले, माई बापाची सेवा करून विठ्ठल आणीला सका पुंडलिका कशी पीठ झोपली. फलासाठी आता कोणती वीट दिली, विषय अजून लांबच जाईल. कोणती विटेवर भाव रूपी वीट. आता आपल्याला आपण देवाला देतो, म्हणतो, नारळ फोडतो, सांगतो देवा आमचं सगळं कुटुंब सुखी राहू दे, एक नारळ. पुंडलिक म्हणतात माझा भाव, आणि मग तू देव. माझा भाव नाही तोपर्यंत तू देवच नाही, आणि भावाशिवाय देव होऊ शकत नाही. भावे बिना देव सद्गुरूशिवाय भाव नाही, आणि भावाशिवाय देव नाही. मग आपण काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे जीवनामध्ये. आपलं कोडं उलगाडायचं का तसंच ठेवायचं आहे.
आपलं पुढं सोडवायचं आहे का तसं ठेवायचं आहे? आपलं जर पुढं उघडलं नाही आज तर उद्या काय आपली अवस्था आहे सांगता येणार नाही का? आयुष्य जात आहे पहा सोयीचा काय सांगितलं त्यांनी? आपले आयुष्य गोड झालेले आहे. आपल्याला शेवट दिवस आजच गोड करायचा आहे. तो गोड करण्याकरता आज आज समजून घ्यायचं आहे. आज समजून घ्यायचं आहे. ज्यांच्या आधाराने आपण इथं आलो, ज्या मंडपामध्ये आलो, तो मंडप कशामुळे भरलेला आहे, त्या मंडपामध्ये काय चाललेलं आहे, खरा निर्णय आहे का खोटा आहे, आणि त्याचा आज आपल्याला काय करायचं आहे? निर्वाळा करून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि समजून शेवट करायचा आहे. शेवट चला बाप रघुमा देवी बाप रघुमा देवी भगवान परमात्मा काय सांगतात पहा शेवटच्या चरणामध्ये? भगवान परमात्मा शेवटच्या चरणामध्ये काय सांगताय? बाप रखुमा देई वरू शिवीचा शिवाचा देवीचा जिवाळा. आता हा जिवाळा एकदा आमच्यामध्ये तयार झालेला आहे. हा काही केलं, आता कोणी काही जरी करीत राहिलं तरी वेगळा होऊ शकत. हा कोणाचा अनुभव आहे? जो त्या वंशात गेलेला आहे त्याचा, याची जाण झालेली आहे त्याचा, त्याची समजूत झालेली आहे त्याचा, नवे नवे ज्यांनी मंडप उभा केलाय त्यांचा. काही केल्या वेगळा किती सांगाल, किती शिकवाल, मधू वेळोवेळा किती तरी सांगत राहिले, किती तरी बोलले. उद्याकडे त्या होणारच आहे. नाही त्याने असं नव्हतं करायला पाहिजे, नव्हतं तसं करायला पाहिजे. तुम्ही किती सांगितलं तरी ते वेगळं कारण होणार का? पक्वदती आलेले आहे. पक्वदती परत कधीपणात येतच नाही, आणि येत आली तर पक्व झालंच नाही. म्हणून समजून घ्यायचं
मुलं माझे गेले हरपुनी, याची मुलं माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आनंदीने किती वाल मध वेळोवेळा, मी तया गोवळा रातलीये, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम रस झेल गे माये, बाप रखमा देई वरू जीविता जिवाळा, काही केल्या वेगळा नोहे गे माये. आज आमच्या परिवाराने काही संबंध लग्न सोहळ्यामध्ये घेतलेला आहे. त्या सोहळ्यामध्ये आज आपण भाग्यवंत सगळे येऊन बसलेले आहे. आता खरा सोहळा बहुतेक पूर्ततेला गेलेला आहे. आता काय राहिलंय, फक्त देखावा राहिलाय. देखावा फक्त पाहायचंय आणि मोकळं होऊन जायचंय. काय त्याच्याकरता आज पाहिलं तर आपण भाग्यवान आहोत. आपल्याला या मंडपात उभं केलेलं आहे निरोप सांगायला. पण आता तो निरोप आम्हाला बरोबर सांगता येतो का चुकीचं सांगता येत नाही. काय आहे की पहा, तुम्ही सगळे माईबाप आहात, तुम्ही संत माईबाप धर्मवंत, काय मी पटीत कितीवान हा. त्यामुळे तुम्ही सांभाळावं. काय चुकलं असेल तर सांगा, हे चुकीचं आहे. मग म्हातारपणी सुधारलं तर सुधारलं, नाही तर गेलं, नाही का. पण हिताचं जे आहे ते ज्यांनी या मंडप घातलेला आहे ते खरं हित आहे का, त्यांची समजूत झालेली आहे आणि ती समजूत आज तुमच्या पुढे ठेवतोय. तोच निरोप सांगितला, मला काही येत नाही. बोलता बोलता इकडे तिकडे झालं असेल माफी मागतो आणि याच ठिकाणी थांबतोय. रामेश्वर माऊली